नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेमध्ये आपल्याला आता जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आज कमळी ऋषीला सर्व घडलेला प्रकार सांगते आणि ऋषीची मदत घेते आणि ऋषी आणि कमळी अन्नपूर्णा निवासमध्ये जायला निघतात आणि तिथं गेल्यानंतर ऋषी अनिकाला कॉल करतो आणि बोलतो की अनिका, मी तुझ्या घराच्या बाहेर आहे, मला भेटण्याकरता तू येणार आहेस का ग? असे ऋषी अनिकाला कॉलवर बोलते। तर आता अनिका बोलते, ऋषी जस्ट 5 मिनिट्स ओके। आणि आता अनिका स्वतःशी बोलते, ओ माय गॉड, ऋषी मला भेटण्याकरता आलेला आहे। ओ माय गॉड, मला तर विश्वासच बसत नाही की ऋषी मला भेटायला आला। तर आता अनिका लवकरच मेकअप करते आणि लिपस्टिकसुद्धा लावते आणि छान जॅकेट घालून ऋषीला भेटण्याकरता खाली जाते आणि ऋषी हा तिच्या घराबाहेर अनिकाचा वेट करत असतो। तर आता ऋषीला भेटण्याकरता खाली येते। तर आता ऋषी म्हणतो, कसं वाटलं अनिका माझं सरप्राईज? म्हणजे कमळीचा आणि ऋषीचा प्लॅन असतो की अनिकाला खाली बोलावून ऋषी बोलवण्यात तिला गुंतवायचा आहे आणि हा प्लॅन कमळीने बनवलेला असतो आणि ऋषीने बनवलेला असतो। तर आता अनिका ऋषीला बोलते की मला तर विश्वासच होत नाही ऋषी की तू मला भेटायला आला आहेस आणि माझ्यासाठी आईस्क्रीमसुद्धा घेऊन आलास। वाव, सो स्वीट, अशी अनिका ऋषीला बोलते। तर आता अनिका बोलते, ऋषी तू मला भेटायला आईस्क्रीम घेऊन आला, मी एक सेल्फी काढू का तुझ्यासोबत? ऋषी बोलतो, काढ ना, माझ्याशी काहीही हरकत नाही। तर आता ऋषी आणि अनिका सेल्फी काढता। तर आता अनिका बोलते, ऋषी जस्ट 2 मिनिट ओके, मी माझ्या फ्रेंडला व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करते आपल्या दोघांची की तू माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आला, ही सेल्फी मी आता ग्रुपवर सेंड करतो। आता लगेच अनिका ग्रुपवर तिच्या फ्रेंडच्या ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करते तो फोटो, ऋषी मला आईस्क्रीम घेऊन भेटायला आला असं सर्व फ्रेंड्सला सांगते। तर आता त्याच व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज येतो की बॅकग्राऊंडला बघ, कमळी दिसते फोटोमध्ये। आता अनिकाला खूप राग आलेला असतो। ऋषीचा अनिका आईस्क्रीम फेकून देते, म्हणजे ऋषीने जी आईस्क्रीम आणलेली असते ते अनिका राग फेकून देते आणि रागातच आतमध्ये जाते कमळीला शोधण्याकरता। तर इकडे कमळी आतमध्ये गेलेली असते आणि आता सदाशिवला भेटण्याकरता। तर सदाशिवच्या रूममध्ये कमळी गेलेली असते। सदाशिवला बोलते की आजोबा, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना हो, आता मी हे तेल तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणि हे तुमचे ज्या पायावरती लाल बुंदे चट्टे उमटलेले आहेत ना, त्याला मी हे तेल लावलं तर सर्व चट्टे गायब होऊन जातील, असं आजोबाला कमळी बोलते। आणि आता रडत रडत ती आजोबाच्या पायाला जे चट्टे असतात ना लाल झालेले, त्या सर्व चट्ट्याला आता ती तिच्याजवळचं आणलेलं तेल लावते। तर आता आजोबाला खूप छान वाटते ते तेल लावल्यानंतर। तर आता राग घरात म्हणजे रूममध्ये आजोबाच्या तेवढ्यातच तिथं अनिका पोचते जिथं कमळी असते आणि बोलते, तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या घरी येण्याची, आणि ते पण ऋषीसोबत प्लॅन करून येण्याची तुझी हिंमत कशी झाली? तर आता अनिका खूप रागात कमळीचा हात पकडते आणि तिला हॉलमध्ये घेऊन जाते आणि आरडाओरडा करते की आजी, मॉम, डॅड, लवकर इकडे या। तर आता सर्वजण कामिनी, रागिनी आणि अन्नपूर्णा, राजनसुद्धा आणि अनिकाच्या घरची मोलकरीणसुद्धा तिथं पोहोचलेले असतात आणि ऋषीसुद्धा आतमध्ये आलेला असतो। तर आता कामिनी बोलते, कमळी तुला वाटत नाही का ग लाज काही? मी त्या दिवशी तुझी एवढी इन्सल्ट करून तुला बाहेर काढलं तरीसुद्धा तू आतमध्ये कशी आलीस ग? तुला काहीच कसं वाटत नाही? तुझ्या एवढी बेशरम मुलगी मी आजपर्यंत बघितलं नाही, अशी वाटेल ते कामिनी तिला बोलते। तुझी हिंमत कशी झाली पुन्हा या घरात येण्याची? तर आता अन्नपूर्णा बोलते, कमळी मला माफ कर, माझ्यामुळे याच्यानं खूप मोठी चूक झाली ग कमळी, मला माफ कर। आता असं म्हटल्यावर अन्नपूर्णानं कामिनी मात्र खूप घाबरते। आता अन्नपूर्णा अशी कमळीची का माफी मागते? तर आता इकडे अनिका, कामिनी आता खूप घाबरतात। तर आता तिथं राजन येतो आणि अन्नपूर्णा म्हणते,
की हे ते रिपोर्ट आहेत लॅबचे आणि कमळीनी जी तेलाची बॉटल आणली होती त्या तेलाची बॉटलचे आणि त्या वाटीतल्या तेलाचे रिपोर्ट वेगवेगळे आलेले आहेत. म्हणजे कमळीनी जे तेल आणलेलं होतं त्या तेलामध्ये केमिकल मिक्स मिळालेलं नाही आहे, फक्त वाटीमध्ये केमिकल मिळालेलं आहे. म्हणजे याच्यात कमळीचा काहीही चूक नाही आहे असं अन्नपूर्णा सर्वांसमोर सांगते. तर आता राजन बोलतो, हे घरच्यापैकीच कोणाचं तरी काम आहे, कारण बाहेरून तर कोणी वाटीतलं तेल बदलायला आतमध्ये आलं नसेल ना. तर आता बाबा तुम्हीच सांगा आम्हाला की हे नक्की कोणाचं काम आहे. तर आता कामिनी घरच्या मोलकरींना तिच्यासमोर उभं करते आणि सदाशिव कामिनीच्या इकडे बोट दाखवते. तर आता लगेच कामिनी बोलते, या मोलकरींना हिच्यामुळे सदाशिव भाऊला त्रास झालेला आहे, आता मी हिला सोडणार नाही. तर आता कामिनी लगेच मोलकरींच्या कानाखाली घालते आणि तिचा हात पकडून तिला घराबाहेर काढण्याचं नाटक करते आणि बाहेर गेल्यानंतर बोलते, तू हा गुन्हा कबूल कर. आणि कामिनीच्या गळ्यातील सोन्याचा हार काढून कामिनी त्या मोलकरींना देते आणि पुन्हा मी तुला पैसे घेऊन तुझ्या घरी येणार असं बोलून तू आता निघून जा असं मोलकरीणला सांगते. तर आता मोलकरीणसुद्धा तो सोन्याचा दागिना घेऊन घराबाहेर पडते. तर आता कामिनी बोलते, कसा या मोलकरीणला गुन्हा केला, खरं असं कसं करू शकते, अरे देवा अशी ओरडत आता ती अन्नपूर्णा म्हणजे जिथं हॉलमध्ये सर्व उभे असतात त्या ठिकाणी जाते. तर अन्नपूर्णा आणि राजन कमळीला बोलतो, अन्नपूर्णा बोलते, आम्हाला माफ कर कमळी, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता, मला खरंच माफ कर. त्यावर कमळी बोलते, नाही राजन सर, नाही आजी, मी तुम्हाला मनापासून आजी मानलेलं आहे आणि आजोबालासुद्धा मी माझ्या सारखंच मानते. आणि राजन सर तुम्हालासुद्धा काका, तुम्ही मला सॉरी बोलू नका, मी तुमचं सॉरी ॲक्सेप्ट करण्याइतकी मोठी नाही आहे. तर आता प्रेक्षकांनो, आता कामिनीचा सर्व डाव हा तिच्या मोलकरींवर उलटलेला आहे. तर आता प्रेक्षकांनो, कमळी आणि ऋषी तीसुद्धा हॉस्टेलवर जाण्याकरता निघालेले असतात. तर आता हॉस्टेलवर पोहोचल्यावरती ऋषी कमळीला काहीतरी सरप्राईज देतो, ते म्हणजे तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणतो. ते गिफ्ट ऋषी बोलतो कमळीला की ओपन कर. त्यावर आता कमळी लगेच हात नाही लावत त्या गिफ्टला. तेव्हा ऋषी बोलतो, ठीक आहे मीच ओपन करतो. आता त्या गिफ्टवरचं जे असते ना, तर ऋषी ते गिफ्ट ओपन करते आणि त्या गिफ्टमध्ये असते कमळीच्या फॅमिलीचा फोटो. त्या फोटोमध्ये कमळीचे आजोबा आणि कमळीची आई असते प्रेक्षकांनो. तर आता कमळी ऋषी सरांना म्हणते की धन्यवाद सर, तुम्ही खूप छान फोटो मला दिलेला आहे, हा माझ्यासाठी फोटो नाही तर खूप सारं माझ्या फॅमिलीचं प्रेम आहे असं आता कमळी ऋषी सराला बोलून धन्यवाद म्हणतो. तर आता ऋषी हॉस्टेलहून घरी जाण्याकरता निघालेला असतो. तर आता कमळी खूप खुश होऊन हॉस्टेलच्या आतमध्ये जाते आणि तिला ऋषी सरांनी फोटो दिलेला आहे, आता निगीला फोटो दाखवते. तर निगी आता तो त्यांच्या हॉस्टेलच्या रूमच्या भिंतीवर तो फोटो लावून देते. तर प्रेक्षकांनो, नेक्स्ट एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की काहीतरी कारणानिमित्त तिथं आता कामिनी, रागिनी आणि अनिका आलेली असते. तर प्रेक्षकांनो, जबरदस्त ट्विस्ट आपल्याला नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. कामिनीला नक्की कमळीच्या आईचा फोटो दिसणार का आणि कमळीचं सत्य कामिनीपर्यंत येणार का, हे सुद्धा पाहणं खूप रंजक आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.